मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. नमस्कार, मी श्रद्धा पाटील. तर आज आपल्यासमोर बसलेले आहेत राजेंद्र साप्ते सर. तर ते खेलो इंडिया यूथ गेमचे कोच आहेत, त्यांनी कोचिंग केलेली आहे. तर आज आपण त्यांच्याबद्दल त्यांची जर्नी जाणून घेऊयात आणि तुमचे जे बाकीचे प्रश्न आहेत पर्टिक्युलर स्पोर्ट्स बाबतीत तेही जाणून घेऊ. सर, थोडं तुमच्याबद्दल. नमस्कार, मी साप्ते राजेंद्र. पुण्यातच स्थायिक आहे. पुण्यातच राहिल्यामुळं तसं खरं तर मी रत्नागिरी गुहागरकडनं, अच्छा. पण पुण्यातच सगळी शिक्षण झाले आणि मग शिक्षणाच्या त्या ह्याच्यामध्ये थोडंसं खेळाकडं जास्त कल असल्यामुळं मग लंगडी, गोल, खो खो खेळता खेळता ह्या खो खोकडं खेळायला सुरुवात झाली. ओके. सन्मित्र संघ म्हणून जो आहे पुण्यातला, तिथं खो खोचे खरे धडे गिरवले गेले. त्याच्या आधी जी माझी शाळा आहे, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, त्या शाळेचा खरं तर विद्यार्थी, आणि तिथं खरं तर हे लंगडी ज्या त्यावेळेला आंतरशालेय स्पर्धा व्हायच्या, त्यावेळेला तो एक खेळण्याकडे जास्त लक्ष असल्यामुळे हळूहळू त्या खेळामध्ये खेळायला सुरुवात झाली आणि मग त्याचा एक चांगला खेळाडू म्हणूनच त्या शाळेतनं मी तयार झालो. आणि मग खो खो खेळण्याकरता रमणबागेच्या नंतर मग सन्मित्राला मी आतापर्यंत कंटिन्यू जॉईन झालोय. हे खेळत असताना खूप कमी जास्त खेळ झाल्यानंतर किंवा खेळातल्या त्या ह्याच्यामुळं तशी खूप वरच्या लेवलला किंवा अगदी ह्या लेवलला खेळणं शक्य झालं नाही. मग थोडंसं माझं एक त्या खेळाच्या बाकीच्या गोष्टींबद्दल जरा थोडंसं जेव्हा सिनियर्सकडनं ऐकायला लागलो, किंवा त्यांच्या ते खेळत असतानाचे काही त्यांचे किस्से म्हणा, किंवा खेळत असताना ते विरोधी संघ काय खेळतात किंवा ते कसे प्लेयर होते, मग ते आम्ही कसे प्रॅक्टिस करायचो, त्या प्रॅक्टिसच्या त्यांच्या त्या ह्याच्या नंतर मला त्याची उत्सुकता झाली की आपण पण काहीतरी असं शिकावं आणि मग ते कोचिंग करावं. राईट. म्हणजे हे तुम्ही कॉलेजमध्ये असताना हे डिसाइड केलं? अच्छा. कारण ती सवयच लागली. मग कोण खेळते, कोण प्रॅक्टिस करतोय, तो कसा करतोय, तो का करतोय, मग कोणी सिनियर प्लेअर असेल त्याची प्रॅक्टिस बघणं, मग तसं येऊन आपल्या बरोबरचे, माझ्या बरोबरचे जे होते खेळणारे, मग त्यांच्याकडनं करून घेणं, आपण स्वतः करणं, असं करता करता ते जरा थोडंसं कोचिंग कडे माझा जास्त कल गेला आणि मग त्याच्यात आवड निर्माण झाली. मग ते करता करता थोडेसे रूल बुक्स वाचलं गेलं. मग त्यावेळेला नेमके काही ते 7 मिनिटातनं 9 मिनिटावर खेळ गेला होता. मग तो बऱ्याच जणांचे ते प्रश्न चालू असायचे, मग 7 मिनिटात हे होतं, 9 मिनिटामुळे काय होऊ शकेल, असं. मग त्याच्यातनं 1-2 लेख वाचले गेले माझ्याकडनं पेपर मधले. त्याच्यात मग माझ्या पण डोक्यात आलं की हे 7 मिनिटं झाल्यानंतर 9 मिनिटाची झाली, मग काय दमछाक होऊ शकते किंवा खेळात काय फरक पडू शकतो. मग त्याच दरम्यान म्हणजे सगळ्यात मी स्वतःला भाग्यवान समजेन की ह्याच खेळामुळं मला थोडं जे काही माझं नाव आहे किंवा मला जे काही जॉब आहे ह्या खेळामुळेच मिळाला खरं तर. म्हणजे आमच्या काळात आमचे जे त्याच्या अगोदरचे जे सिनियर्स होती लोक, ते सिनियर्स सगळे बँकेत नोकरी करणारे होते. आणि एक तो ट्रेंड होता की काही झालं की सगळे खो खो खेळाडू किंवा ज्याची ती एक कॅपॅसिटी म्हणतो, किंवा नॅशनल प्लेयर्स जे होते, अवॉर्डी जे होते, ते साधारण त्या बँकेच्या जॉबकडे त्यांचा कल असायचा, वळायचे. तीच अपॉर्च्युनिटी होती त्यांच्यासाठी. ते करता त्याच्यामुळे. आणि नेमकं ते मला महाराष्ट्र शासनानेच खरं स्कॉलरशिप दिले NIS करण्याकरता. अच्छा. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी ह्या प्रोफेशन मध्ये टिकू शकलो आजपर्यंत. कारण तो जर NIS नसता केला तर ह्या फील्ड मध्ये तसं उभं राहणं खूप कठीण झालं असतं, किंवा जॉबच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळे मी तसा भाग्यवान समजेन की स्कॉलरशिप मला मिळाल्यामुळं महाराष्ट्र शासनाची क्रीडा विभागाची, त्यामुळे मी तो NIS पूर्ण केला. आणि तो NIS केल्यामुळे मी खरं परत जो एक पोटा पाण्याचा प्रश्न म्हणतो, तो जॉब मला ह्या शासनामध्ये मिळाला ऍज अ कोच म्हणून. आणि आता मी तालुका क्रीडा अधिकारी म्हणून मी माझं आता प्रमोशनही झाले आणि नागपूर येथे मी कार्यरतपणे. आणि आता बालेवाडीमध्ये सुद्धा मी ह्याच्यामध्ये मी काही थेट नियुक्ती जे सुरू झालेले, त्या डेस्कचं मी कोचिंग विंगचं मी काम करत आहे. ओके. तर मग आता तुम्ही सांगितलं की तुमच्या वेळी
ह्या या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी होत्या, जसं बघायला गेलं तर एकच ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सांगितली की जेणेकरून जे की बँकेतली होती. बरोबर. तो काळ आणि आत्ताचा काळ, आता जे युथ आहेत त्यांच्यासाठी किती अपॉर्च्युनिटी आहेत आणि त्यावेळेचा काळ ॲज अ खो-खोकडे बघण्याचा लोकांचा कल किंवा प्रतिसाद कसा होता आणि आत्ताची सिच्युएशन काय आहे बघायला गेलं? जॉबचा तर महत्वाचाच प्रश्न आहे सगळ्यांचाच, अगदी तो जिव्हाळ्याचा म्हणाला तरी अगदी. चालेल. हो. कारण त्यावेळेला काही बँकांमधनच आम्ही बघितले, तर म्हणजे आमचे सिनियर्स सुद्धा खूप, किंवा आमच्या नंतरची बॅच किंवा आमच्या बरोबरची बॅच जी आहे ते बरेच जण बँकांमध्ये आहेत. म्हणजे बँकामध्येच फक्त खो खोच्या टीम्स तयार होत होत्या. ओके. पुन्हा मुंबईत म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणा, बँक ऑफ बडोदा म्हणा, किंवा बँक ऑफ इंडिया, मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेत काही होते. त्यावेळेला नेवल डॉकयार्ड मध्ये सुद्धा काही खो खो प्लेअर लागले होते. ओके. मुंबईमध्ये त्याचं व्यावसायिक स्वरूप पण झालं होतं. ओके. व्यावसायिक स्वरूप म्हणजे कसं, हा. व्यावसायिक स्पर्धा स्पर्धा. किंवा व्यावसायिक टीम असणं, हा. असं ते त्यावेळेचं होतं. पण मधल्या पिरियडमध्ये जरा थोडंसं जॉबच्या दृष्टीने खूपच खो खोच्या खेळाडूला म्हणजे एकतर खूप वेळ वाट बघावी लागली. कारण बँकेतले सुद्धा आता जॉब कमी झाले म्हणजे खो खो खेळाडूंकरता. करेक्ट. जे आमचा खो खो खेळाडू सांगायचा हक्काने की नाही नाही बँकेत प्रयत्न चालू आहेत, बँकेत मिळून जाईल, म्हणजे एक तर ती एक अपॉर्च्युनिटी आशा समोर होती. आहे. हा. हं. हा. आणि मग त्याच्यानंतर दुसरं काहीच नव्हतं. नाही. मधल्या पिरियड मधल्या बॅचेस म्हणजे आमच्या नंतरच्या काही बॅचेस सुद्धा तशा बँकेतल्या जॉब विनाच आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर बाहेर जॉब केलेच शेवटी. कारण खो खो खेळाडू म्हणला तर एकतर तो हुशार असतोच, राईट. आणि बरेच जण ह्या खेळातले अगदी म्हणजे बोर्डात सुद्धा येऊन गेलेले आहेत. शार्प आहेत मुलं. शार्प आहेत. येस. म्हणजे 10वी म्हणजे हा खेळ खेळून सुद्धा 10वी-12वीच्या बोर्डात येणं मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. आणि अगदी, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करणं किंवा MBBS करणं, असे खूप काही आणि चांगले चांगले स्टार प्लेयर्स आहेत आमच्या खो खो मध्ये. म्हणजे असं नाही की खो खो खेळामुळे काहीच मिळालं नाही. म्हणजे मुलांनी त्या अभ्यास पण केलेला आहे, बोर्डातही आलेले आहेत, चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर कामं करतायत, बाहेरही काही मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कामं करतायत. म्हणजे असं काही नाही की कारण खो खोकडे त्या दृष्टीने बघितलं जात नव्हतं. कारण Correct. तसं काहीच नाही. म्हणजे विचार प्रत्येकाच्या डोक्यात काय की काय मिळणार आहे हा खेळ खेळून, करेक्ट. माझाही तोच हा. विचारायचा हे होता. काय मिळणार आहे किंवा काय फायदा होणार आहे. पण नक्कीच एकतर ह्या खेळाला लागणारी ताकद, वेग, सगळ्या प्रकारची म्हणजे सगळ्या प्रकारच्या शारीरिक हालचाली, सगळे स्नायू, सगळे मसल्स, सगळे इन्व्हॉल्व आहेत प्रत्येक Correct. तुमच्या कुठल्याही मुवमेंट मध्ये. प्रत्येक शरीरातला इच अँड एव्हरी पार्ट इन्व्हॉल्व आहे. कारण मुवमेंट्सच अशा आहेत, कारण इथं दोन्ही ऑब्जेक्ट हे लाईव्ह आहेत. हो, अगदी. पुढे धावणारा सुद्धा लाईव्ह आहे, त्यामुळे तोही त्याच्या परीने विचार करणार आहे किंवा तोही त्याची बुद्धी वापरणार आहे. माग जो आउट करणारा आहे त्यालाही समोरच्यावर लक्ष ठेवायचंय. तो सेकंदामध्ये कुठल्या मुवमेंट मध्ये येईल हे काही न कळणारी गोष्ट आहे ही. अगदी अगदी. कारण बॉल एका साईडला गेला तर तो एका दिशेतच जाईल. पण समोर पळणारा जर लाईव्ह आहे तर आपण नाही त्याचं जज, पण हे जज करणं, त्याच्यानुसार त्याच्यावर पाठलाग करणं, सूर मारणं, ह्या सगळ्या मुवमेंट्स आहेत ना, अतिशय म्हणजे काही ज्या मुवमेंट्स आहेत ना त्या अशा अगदी उत्साह असतो त्या ह्याच्या डाय वगैरे मारणं सुद्धा त्यांना ते डाईव्ह मारणं सुंदर वाटतं बघायला. अतिशय अतिशय म्हणजे आणि अशा पाठलाग करणाऱ्या म्हणजे काही वेळेला त्या एक मध्ये आमची एक ती क्लिप पण होती की पुढे हरिण धावते आणि मागे चित्ता दाखवल्या, म्हणजे चित्त्यासारखी ती सूर मारणं. करेक्ट करेक्ट. किंवा समोर तो काय करणार आहे हे प्रत्येक सेकंदाला विचार करून त्याप्रमाणे मुवमेंट करणं. करेक्ट. म्हणजे नक्कीच हा खेळ खेळणारा हा हुशारच आहे, बुद्धिवंतच आहे. त्यामुळे तो अभ्यासाला सुद्धा तेवढाच फरक पडतो. म्हणजे ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जण बोर्डात येत नाही, पण त्या लेवलनी तो त्याच्या जागी अतिशय यशस्वी झालेला आहे. आणि बरेचसे खो खो प्लेयर आमचे चांगल्या चांगल्या हुद्द्यावर कामं पण करतायत. आणि आता तर खूपच फरक पडलाय, कारण रेल्वे सारख्या ठिकाणी मुलांना, आमच्या खो खोच्या खेळाडूंना जॉब मिळत आहेत. रेल्वेचे संघ उभे राहिलेले आहेत आणि कितीतरी असे प्लेयर आहेत की ते रेल्वेला जॉईन झाले. त्याच्यानंतर हे MSCB ला पण जॉईन झालेले आहेत. महावितरणला भरती तिथेही झालेली आहे. त्याच्यानंतर तुमचं
ह्याला शासकीय शासकीय ह्याच्यात शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा भरती झालेली आहे थेट नियुक्तीने, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात आता ही थेट नियुक्ती झालेली आहे. म्हणजे असे जॉबच्या खूप अपॉर्च्युनिटीज मुलांना आहेत. 5% आरक्षण या खो खो खेळायला मिळते. त्याच्यामुळे त्या 5%च्या आरक्षणात सुद्धा आमचे काही खेळाडू MPSC सारख्या परीक्षा पास होऊन क्लास 1 क्लास 2 ला जॉईन झालेले आहेत. आणि हे नुसते खेळलेले नाहीत तर अभ्यासात सुद्धा हुशार आहेत. पुरस्कार घेतलेले आहेत त्यांनी वेगवेगळे राज्याचे, केंद्राचे. म्हणजे ह्या खेळाला अर्जुन पुरस्कारही प्राप्त होतोय. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ते निश्चितच आत्ताचा हा भाग जो आहे तो छान पद्धतीने खो खो करता लागलेला आहे. ओके ओके, म्हणजे तसं बघायला गेलं तर अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. भरपूर आहे. ओके, म्हणजे मुलांनी आता कितपत घ्यायचं किती नाही हे त्यांच्यावरच सोडलेलं आहे असं म्हणू शकतो आपण. नक्की. ओके, तर आपण मगाशी आपण चर्चा केली, त्याच चर्चेचा एक पॉइंट मी म्हणजे एक प्रश्न विचारते की क्रिकेट किंवा बाकीचे जे गेम आहेत किंवा कबड्डी असेल त्याला जो ऑडियन्स, क्रेझी ऑडियन्स आहे, तर आपल्या खो खोला त्या लेवलचा ऑडियन्स नाही आहे आणि तो आपल्याला कसा आणता येईल? किंवा आता बघितलं तर खो खो हा अति प्रेक्षणीय खेळ आहे, तर प्रेक्षणीय खेळासोबत प्रेक्षक सुद्धा असले पाहिजे. मग आपण हा प्रेक्षणीय खेळ आणि प्रेक्षक वर्ग ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र कशा आणू शकू आणि आत्ताची परिस्थिती काय आहे ओव्हरऑल? आता तसं म्हटलं तर एक स्पर्धांचं स्वरूप एकतर खूप कमी झालंय. सुरुवातीच्या काळात ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धांचं स्वरूप किंवा त्या स्पर्धांची संख्या आणि आता अगदी नगण्य झालेले आहे. कारण स्पर्धा घेणं म्हणजे परत आर्थिक बाब त्याच्यात आलीच. त्याच्यामुळं पहिल्यांदा खूप साऱ्या कप, करंडक जे म्हणतो आपण, किंवा स्पर्धांची नावं म्हणजे जशी महापौर चषक आहे किंवा एखादा क्लब गोल्ड कप म्हणून ती स्पर्धा घेतोय. तर ह्या अशा स्पर्धा खूप वेगवेगळ्या ठिकाणी व्हायच्या. म्हणजे अगदी पुण्या, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, म्हणजे इचलकरंजी सारखे जे ठिकाण आहेत तिथं, नागपूरमध्ये झालेल्या आहेत स्पर्धा काटोलच्या भागात, नंतर वर्धा तिथेही काही वेळेला स्पर्धा झालेल्या आहेत, अमरावतीत झालेल्या आहेत. या स्पर्धा सतत होत राहायच्या. त्याच्यामुळं मधल्या पिरियड मध्ये धुळ्यामध्ये खूप वेळा स्पर्धा नॅशनल झालेल्या आहेत, जळगावमध्ये झालेल्या आहेत, नांदेड, परभणी सारख्या ठिकाणी स्पर्धा झालेल्या आहेत, औरंगाबादला, म्हणजे खूप ठिकाणी ह्या स्पर्धा होत होत्या वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणजे त्या संघटनांच्या, फेडरेशनच्या पण इन्व्हिटेशन सारख्या आमंत्रित सुद्धा स्पर्धा असायच्या आणि नॅशनल सुद्धा असायच्या. त्यामुळं काय व्हायचं की कुठं ना कुठं तरी ती खो खोचा एकतर बातमी असायची किंवा पेपरला यायचं, त्यामुळे लोकांना कळायचं, तरी लोकांपर्यंत पोहोचत होतं की स्पर्धा होत आहेत. आणि वर्षात मग ही स्पर्धा झाली की ती स्पर्धा झाली की ही स्पर्धा, महापौर चषक, आमंत्रित स्पर्धा, वर्ल्ड कप सारखी स्पर्धा, नॅशनल स्पर्धा, राज्य अजिंक्यपद स्पर्धा, हे असं सायकल चालू असायची. त्यामुळे ते कळायचं. तरी आता त्या स्पर्धांचं प्रमाण कमी झालंय. आता फक्त एकतर तुमच्या स्कूलच्या काही स्पर्धा आहेत, शालेय स्पर्धा ज्या आपण शालेय दरवर्षीच होत असतात त्या, नंतर एक जिल्हा अजिंक्यपद, पण त्या जिल्ह्याकडे अरेंज झाली तर ती होणारी आहे, राज्य अजिंक्यपद. पण इतर ज्या आपण आमंत्रित स्पर्धा म्हणतो त्यांचं प्रमाण मात्र नक्की कमी झालं. 2 वर्षापूर्वी आता लीग स्पर्धा सुरू झाली होती, त्यामुळे वाटलं होतं की पुन्हा एकदा जरा चांगले दिवस येतील. कारण एक लीग झाली की मग कोणतरी दुसरं काहीतरी एक घेऊन येतोच, किंवा ती लीग सुरू असल्यामुळे मुलंही खेळायला लागतात. कारण शेवटी जोपर्यंत ह्या खेळाला प्रोफेशनलपणा होणार नाही तोपर्यंत, कारण पहिल्यांदा आम्ही खेळायचो म्हणजे असं काही हे नव्हतं आम्हाला की खेळायचंय बस, कारण टीव्ही पण नव्हता, बरोबर, किंवा काही दुसरी मनोरंजनाचे काही माध्यमच नाहीत ना. त्यामुळे खेळणं, आणि मग काय खेळायचं, खर्च कुठं कमी आहे तर खो खोकडे, त्यामुळे खो खोकडे वळालो गेलो. आणि मग तो एक प्रवास सुरू झाला. आणि मग त्याच खेळाचा एक कोच म्हणून मी आज काम करतोय. पण ते दिवस आणि आता थोडस तुमचं सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि त्या नॅचरल आहेत. बदलणंही अपेक्षित आहेत, बदल अपेक्षित आहेत. तसेच फक्त एक खो खोच्या करता दिवस बदलणं अपेक्षित आहे. कारण पण जोपर्यंत प्रोफेशनलपणा इथं होणार नाही तोपर्यंत
खेळाडू त्याच्याकडे जास्त आकर्षित होणार नाही, ओके, कारण ती म्हणजे एक संधी होती आलेली. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की प्रोफेशनॅलिटी फार इम्पॉर्टंट आहे या गेम मध्ये, नक्की आणि ती आता जेवढी पाहिजे तेवढी आलेली नाहीये. नाही. ओके ओके, मग ह्याचा परिणाम आपल्या ऑडियन्सवर पण पडतो असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच ना, कारण स्पर्धाच कुठेच बघायला मिळत नाहीये. ऑडियन्स तर कुठून येणार? आडून तो कुठून येणार? आणि हो, हो. रोजच्या प्रॅक्टिस करता असं कोणी कुठल्या क्लबवर जाऊन प्रॅक्टिस नाही. बघणं तसं नाही, होणार नाही, नाही. नाही. त्या शेवटी लेव्हलचं होत नाही. काहीतरी कारण असावं लागतं हम्म, की हम्म. लोक तिथं एकत्र येणं. येण्यासाठी. आणि जर आपला घरातला कोणी खेळणार असेल, आपला मुलगा खेळणार असेल, तर नक्की ते पालक, कळतं. नातेवाईक, मग नातेवाईकांकडनं दुसरीकडं, हो 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 हो. आणि ते मग ते publicity पेपरला होत जाते. पब्लिसिटी हो होते, हो हो, खरंय. आणि पेपरमध्ये येणाऱ्या गोष्टी. येस. त्याच्यामुळे आपण स्पर्धाच नाही झाली तर मग ते नाही होणार ना. खरंय. येस. आता बघायला गेलं तर सर, जागतिक पातळीवर आपला खो खो खेळ पोचलेला आहे, बरोबर? तर मग अजून आपण त्या लेवलला का नाही पोचत आहे? कारण बघायला गेलं तर जवळपास 26 ते 28 देश आहेत ह्या खो खो गेम मध्ये. तर मग आपला देश अजून कुठे मागं पडत आहे, किंवा त्या लेवलला आपण का नाही जात आहे, किंवा आपण गेलेलो आहेत मग तरी आपण का मागे पडलो असं वाटतंय खो खो पर्टिक्युलर? चांगली गोष्ट आहे की वर्ल्ड कप एक खो खोचा झाला. येस. तो वर्ल्ड कप होत असताना जो आपण खेळ खेळतोय, शेवटी लोक सुद्धा का बघणार आहेत खेळ? तिथं काहीतरी एक खेळाचा जो दर्जा असतो, किंवा ह्या खेळामध्ये जसं पळताना जो डिफेंडर, आमचा संरक्षक जो पळत असतो, त्याच्या हुलकावण्या, त्याचा अटॅकर जो करणार असतो त्याचे ते डाईव्हज, किंवा त्याचा तो पळण्याची जो स्पीड आहे, आणि त्या स्पीड मध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने मुवमेंट्स करतोय, किंवा त्याच्या अचानक त्याचे थांबणं, अचानक स्पीड मध्ये जाणं, किंवा एक जोरात धावून तो चेक करणं, ह्याच्यात एक काहीतरी ती नजाकत होती. किंवा एक ते असं छान वाटायचं, लोकांना उत्साह यायचा. म्हणजे अगदी आता तो पुढे काय करेल, किंवा डाईव्ह मारला तर तो आता मागाशी मारला पण आता मारेल का? कारण प्रत्येक वेळेला धावलाच म्हणजे तो डाईव्ह मारेलच असं नाही, पण ती उत्कंठा असते ना. मगाशी त्यांनी डाईव्ह मारून गडी मारला होता, पण आता मारेल का, म्हणून ती उत्कंठा होती. किंवा मगाशी त्यांनी छान हुलकावण्या दिल्या होत्या, आणि हुलकावणी देऊन तो आता 3 मिनिटं खेळलाय, 4 मिनिटं खेळलाय, ती उत्सुकता होती, उत्कंठा होती. ती आता तशी तेवढी दिसत नाही, कारण हुलकावण्या कमी झाल्या. खेळाचा स्पीड कडे जास्त ओघ झाला. रिदम, आणि जो म्हणतो एक खेळाला स्टाईल पाहिजे, ती खरी त्या संरक्षकाकडे किंवा बॅट्समन कडेच आहे. कारण त्या रिदम मध्ये पळणं, त्या स्टाईल मध्ये पळणं, एक ते वेगळापणा असतो तो सगळा. किंवा हुलकावण्या त्या स्टाईल मध्ये देणं, त्यामुळे. आणि त्या हुलकावण्या सुद्धा एक एवढा प्रचंड, अगदी मी म्हणतो तो आगीचा झोत येण्यासारखा जसा असतो अंगावर, आणि तो चुकवण्याकरता आपण काहीतरी करतो हालचाली. हा तर एक लाईव्ह, एक जिवंत माणूस आपल्या अंगावर येणार आहे, आपल्याला आउट करणार आहे, त्याच्यापासून वाचायचंय. मग ती हुलकावणी सुद्धा देत असताना ती चपळता, ती नजर, हे सगळं अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये घडून जातं. आणि मग ते दरवेळेला लोकांकडनं सुद्धा ते अपेक्षित होतं की यस, आता रे हुलकावणी नाही दिली, अरे असं हे डाईव्ह नाही मारला. त्याच्यामुळे ते. पण सर, आता तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने सांगितलं की इतका प्रेक्षणीय खेळ होतो हा, तर मग तुम्हाला काय वाटते की आपण काय करूयात की जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचू, आणि पॅरलली आपले मॅचेस होतील मुलांचे, भले ते छोट्या ग्राउंडवर, एरिया आपला कमी असेल, पण आपण लोकांपर्यंत पोहोचू. ह्याबद्दल वैयक्तिक काय मत आहे? आपण काय करूयात सगळे मिळून, किंवा इवन तुम्ही कोच आहात, मग तुमचा पहिला स्टेप्स काय असेल? मॅचेस घडवण्यासाठी असेल, किंवा मुलांना तयार करण्यासाठीचा, किंवा प्रेक्षक वर्ग आणण्याचा, तुमचं वैयक्तिक काय मत आहे ह्याबद्दल? काय करूयात आपण? खरं तर मगाशी ते जे सांगितलं एक कारण की स्पर्धेचं प्रमाण. बरं, असे काही छोटे छोटे प्रयत्न मधल्या पिरियड मध्ये केलेले आहेत, पण ते त्याच पद्धतीने पुढे चालू राहणं पण अपेक्षित आहे. म्हणजे जर आता आम्ही मधल्या पिरियड मध्ये पुण्यात छोटासा प्रयत्न पण केला होता की सगळ्याच क्लबचे एकत्र मुलं घेऊन त्यांचे टीम तयार पाडणे, त्यांना एकत्र खेळवणे. म्हणजे लीगला सुद्धा जसं चाललेलं आहे, वेगवेगळे टीम आणि मॅचेस घेणं.
किंवा आताही छोटे छोटे बघा खूप साऱ्या, आत्ताच इथं आता एक बास्केटबॉलचं पण चालू आहे, त्याच्या आधी हँडबॉलचं झालं, जसं एक खो खोचा लीग झाला, कबड्डीचं चालू आहे. ओके. तसं एक आम्ही आपला तो सिटी लेवलला किंवा त्या 4-5-6 क्लब मिळून एक प्रयत्न केला होता. आता असे काही छोटे छोटे प्रयत्न केलेत की कोचेससाठी काही छोटेसे डेव्हलपमेंट प्रोग्राम, मुलांसाठी छोटे छोटे कॅम्प्स हे केलेलं आहे, किंवा शाळा आजही आमचे ते प्रयत्न चालू आहेत. कारण शाळांमध्ये एकतर मैदान शिल्लक राहिलं नाही. हो. आणि शाळेमध्ये खो खो सारखा खेळ खेळायचा की मग तो खूप मोठा प्रश्न. त्यात मुलं जी सिटीपासून लांब राहायला गेलेत किंवा त्याच्यामुळे त्यांच्या रिक्षा, स्कूल बस हे टायमिंग, त्यांच्या क्लासेसचे टायमिंग, आणि मग ती मानसिकता राहत नाही. आणि पॅरेंट्स पण त्या लेवलला सपोर्ट पण करायला पाहिजेत सपोर्ट ना. करत नाही. आता मी जरी एका शासनाचा कर्मचारी असलो तरी एका क्लबशी मी लहानपणापासून ज्या क्लबमध्ये खेळत आलेलो आहे किंवा आजही तो मी तिथं जे काही वेळ मिळेल तसं कोचिंग किंवा माझे काही विद्यार्थीच तयार झालेले आहेत किंवा माझ्या बरोबरचे जे काही आहेत ते सगळं हा कोचिंगचा पार्ट सांभाळत आहेत. कारण रेग्युलर जाणं शक्य होत नाही. आणि आता एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं की एकाने केल्यानंतर दुसरा कोणतरी तिथं पुढे यायला पाहिजे. ही माझी नेहमीची एक धारणा आहे की आपणच का दरवेळेला, म्हणजे कंटाळा म्हणून नाही. मग आता आपण एकदा केलं तर दुसऱ्याने हा एखादा ह्याच्यात आणखीन चांगला प्रयत्न करावा, म्हणजे सपोर्ट करावा त्या गेमला पर्टिक्युलर. म्हणजे 4 जण जर असे तयार झाले, नाहीतर त्याच्यानंतर काहीच झालं नाही, तर उत्साहाने ते सगळं घेतलं गेलं. आता नवीन कोणीतरी पुढे येऊन त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी घेता येईल का, आणि घ्यावं नक्की ना, तर हे होत नाहीये. राईट. आलं, लक्षात आलं तुमचा मेन पॉइंट. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात की गव्हर्नमेंटचे असे कोणकोणते स्कीम्स आहेत जे युथला ऍप्लिकेबल आहेत, आणि मग गव्हर्नमेंट अशा कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहे की त्याचा लाभ मुलं घेत नाहीयेत किंवा त्या मुलांपर्यंत त्या स्कीमची माहितीच जात नाहीये. याबद्दल तुमचं काय मत आहे, किंवा काय माहिती आहे आता सध्या तुमच्याकडे? असं काही नाही, गव्हर्नमेंटच्या खूप छान छान स्कीम्स आहेत. शेवटी आता कुठपर्यंत त्यांना देणार, किंवा हा खेळ जर खो खो म्हटला तर तो तसा ऑलिम्पिक पर्यंत नाही, एशियन गेम्स पर्यंत पण नाही. मग हा पण प्रश्न एक असतो मोठा. नॅशनल किंवा अगदी जास्तीत जास्त एशियन चॅम्पियनशिप, साऊथ एशियन गेम्स इथपर्यंत खेळला गेला, पण तो सुद्धा त्याच्यात कंटिन्युटी राहत नाहीये. आता जर 90-91च्या 92-89च्या काळात जर एशियन चॅम्पियनशिप झालेली आहे खो खोची, तर त्याच्यानंतर डायरेक्ट 2017-18ला होणं मोठा गॅप आहे. 17-18 मध्ये मग साऊथ एशियन झाली, त्याच्यानंतर मग परत एक चौथी एशियन चॅम्पियनशिप झाली. आता हे जे मी मगाशी पण म्हटलं ना की स्पर्धा होत राहणं, तर ह्याच लेवलच्या स्पर्धा करायला कंटिन्युटी नाहीये. बरोबर. तर तो एक प्रश्न पण आहे त्याच्यामध्ये की ह्या खेळाचं, कारण ह्या स्कीम मध्ये सुद्धा मग ऑलिम्पिक गेम्सच परत अजून आमचा खेळ तसा ऑलिम्पिक लेवलला किंवा एशियन गेम्स मध्ये नाहीये. म्हणजे ओव्हरऑल युथ साठी पण असे काही स्कीम्स नाही आहेत का गव्हर्नमेंट? नाही, युथ आता तुम्ही जे विचारता ते खो खोचं म्हणून मी आता बोललो. ओव्हरऑल युथ करता प्रचंड आहेत ना त्या शासनाचे, त्याचा लाभ घेतात. म्हणजे तुमचा काय सरासरी आकडा आहे नाही. आता कसं आहे, ज्या स्कीम असतात त्या स्कीम त्या लेवलला असतात. त्या पर्टिक्युलर आता युथच्या काही स्कीम्स आहेत तर ते युथ करताच आहेत, किंवा काही खेळांच्या स्कीम आहेत त्या खेळापुरत्याच आहेत ना. खो खो त्याच्यामध्ये आणत असताना म्हणूनच म्हणलं ना की ऑलिम्पिक मध्ये एकतर नाहीये, आपण ऑलिम्पिक मध्ये नाहीये, त्यामुळे ऑलिम्पिक मध्ये खेळ नाहीये, एशियन गेम्स मध्ये पण नाहीये. त्यामुळे जरी खो खो खेळाडूला काही, आणि आर्थिक मदतीचा भाग आहेच आहे शासनाकडं. खेळाडूंना आर्थिक मदत आहे, खेळाडूंसाठी डाएटसाठी आहे, खेळाडूंना स्पर्धेला जाण्यासाठी आहे, साहित्य घेण्यासाठी आहे. पण तो खेळाडू कुठल्या तरी इंटरनॅशनल स्पर्धेची तयारी करत असतो. कारण येणाऱ्या काळात त्याला समोर एखादी इंटरनॅशनल स्पर्धा असेल तर तो बाहेर कोचिंगला जाणार असतो, किंवा त्याचा कोच बाहेरचा परदेशी जर प्रशिक्षक असेल त्याचा खर्च, त्याच्या डाएटचा खर्च, ते इंटरनॅशनल स्पर्धे करतात. खो खोच्या आमच्या ह्या नॅशनल गेम्स सध्या तरी एशियन चॅम्पियनशिप त्याच्या पुढे नसल्यामुळं ऑलिम्पिक मध्ये आम्ही तर इच्छुक आहोतच सगळे, पण त्याला अजून वेळ जातोच आहे.
तर आता मेन तफावत ही आहे की मॅट आणि मातीत. तर तुम्ही काय प्रेफर कराल की मुलांनी मातीत खेळलं पाहिजे किंवा मॅटवर? आणि आता जे मॅटची पद्धत सुरू झाली त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? आणि मुलांना तुम्ही काय प्रेफर कराल की तुम्ही कशावर खेळलं पाहिजे सुरुवातीला ओव्हरऑल? सुरुवात तसं बघितलं तर आजही प्रत्येक जेवढ्या शाळा आहेत, क्लब्स आहेत, त्यांच्याकडे स्वतःच्या मॅट अगदी खूप एखाद दुसऱ्या संघांकडे आहे. पण मातीमध्येच सगळी ही तर सरावाची सुरुवात झालेली आहे. अगदी. आणि आता दिवसानुसार आपल्याला प्रगती करायची म्हटली किंवा खेळ वाढवायचा म्हटला किंवा मगाशी जो प्रश्न झाला की जागतिक दर्जा, तर ह्या सगळ्या गोष्टींकरता काही गोष्टी आपल्याला अडॉप्ट करणं गरजेचं आहे. त्यानुसारच आता हे मॅट आहे. आता मॅट उपलब्ध नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अडचणी पण येतात. कारण मॅटवर खेळायचं म्हटलं तर मातीपेक्षा डबल टिबल ताकदीचा वापर इथं होतो. एवढं जास्तीचं फ्रिक्शन इथं होतं. कारण इथं कुठं असं नाहीये की तुम्ही 2 मिनिटापेक्षा 1 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला इथं असं थांबण्याकरता वेळ मिळालाय. कारण हा वेगवान खेळ आहे, चालूच राहतो. त्यामुळे तेवढं फ्रिक्शन जास्त वाढतं, ताकद डबल द्यावी लागते. मातीवर कसं ते युज टू आहे, ह्याला शूज दुसरे जे आहेत ते घालून खेळावं लागतं. मॅट त्या लेवलची असावी लागते. या सगळ्या खर्चिक गोष्टी आहेत त्या सध्या तरी मी म्हणतो फ्युचरमध्ये आणि तर जर हे शक्य झालं प्रत्येक क्लबकडे तर आनंदच होईल. नक्कीच. पण होऊ शकतं हे. तर सुरुवातीच्या काळात मातीवर शेवटी तुम्हाला थोडंफार पडलं तर पाहिजेच, काही ना काहीतरी, कारण मुवमेंट्स आहेत हे आहेत. आणि मॅटवर खेळत असताना तुम्हाला डबल ताकदीचा वापर करावा लागतो. त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा तुमचं ट्रेनिंग किंवा तुमचा दैनंदिन सराव आणि मग तुमचं दैनंदिन सरावानंतर तुमचं दैनिक आहार, नुसता सराव केला पण आहारच काही केला नाही तर शेवटी तुम्ही कुठंतरी एक वेळ येते की शरीर थकतं पूर्ण. बरोबर आहे. कुठला तरी मसलला दुखापत होती, कुठल्या तरी अँकलला म्हणा किंवा नीला म्हणा, कुठंतरी ती दुखापत होते. आपण म्हणतो ही दुखापत झाली किंवा काही वेळेला मसल पूल होत आहेत खेळाडूचे. मग हे कुठंतरी त्याचा एक हे आहे की जो सराव करतो त्याप्रमाणे तुमचा आहार होतो का, त्याप्रमाणे तुमचा आराम होतो का. बरोबर. आता जे सध्या चालू आहे की काय जिमला सुरू झालं की प्रोटीन सुरू झालंय. आता ते प्रोटीन नक्की कुठल्या लेवलचं घ्यायचंय, ते का घ्यायचंय, कधी घ्यायचंय, किती घ्यायचंय, ही सगळी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. नुसतं मी प्रोटीन खाल्लं, जिमला गेलो आणि प्रोटीन खाल्लं, नाही होत ना ते. मग जेव्हा मॅटला आपण खेळू त्यावेळेला तेवढाच सराव गरजेचा आहे. आणि आता जर तुम्ही म्हणाल की कुठला प्रिफेअर कराल तर मी तर म्हणेन दोन्ही सराव सध्या गरजेचेच आहे. म्हणजे तो अंडर 14चा जरी खेळाडू असला, शालेय जरी विद्यार्थी असला तरी त्याला आज ना उद्या सिनियरला मॅटवरच खेळायचं. आणि आता सध्या आमच्याकडे अंडर 14च्या सुद्धा मॅचेस मॅटवर होत आहेत. अरे वा, म्हणजे लहान मुलांना त्यापासूनच ती सुरुवातच आता करावी लागेल. करेक्ट. मग सर मला एक सांगा, तुम्ही आता एवढं सांगितलं की खो खो इथपर्यंत, मग गाव पातळीवर खो खो पोचलाय का? गावामध्ये तालुका लेवलला हे खो खो हा गेम किती लेवलला पोचलेला आहे? आणि दुसरा असा प्रश्न की जी युथ म्हणजे कोण, की यातून लहान मुलं सुरू करतात खेळायला, तर त्यांनी काय काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांचा पुढे जाऊन जे काही गव्हर्नमेंटचे मॅचेस होतात, खेळ होतात, त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व्ह होता येईल? परत मला एक प्रश्न द्या. नाही, माझा असा प्रश्न आहे की खो खो हा गेम हा किती किती पातळीवर गेलेला आहे? म्हणजे तालुका लेवलला पोहोचलेला आहे काय, गावागावात पोहोचलेला आहे का? खरं तर हा खेळ आत्ताचे खूप काही प्लेयर जर बघितलेत तुम्ही तर ग्रामीण भागातनच आलेले आहेत. करेक्ट. आणि सुरुवातीच्या काळात होतं की पुणे मुंबई म्हटलं की तिथं ती स्पर्धा लक्षात यायची किंवा महाराष्ट्राची जरी टीम तयार झाली तरी त्याच्यात पुणे मुंबईचेच प्लेयर मॅक्सिमम असायचे. एखाद दुसरा प्लेयर
अदर डिस्ट्रिक्टचा किंवा इतर जिल्ह्याचा असायचा. हम्म. एवढी फाईट म्हणजे आणि राज्य अजिंक्य बदलं तर पुणे जिंकेल का मुंबई जिंकेल हा ही सुद्धा लोकांना उत्कंठ असायची. करेक्ट. म्हणजे एवढं त्या स्पर्धात्मक व्हायचं. राईट राईट. आता खो खो मध्ये तसं बघितलं तर संघटना सुद्धा 3 आहेत, 36 जिल्हे असले तरी हे पहिल्यापासूनचे आहेत. ओके. अगदी सुरुवातीच्या काळापासून. म्हणजे आता जर महाराष्ट्र खो खो असोसिएशन बघितलं तर ही 24 जिल्ह्याची संघटना आहे. हो हो. कोल्हापूर म्हटलं तर एकच जिल्हा आहे संस्थान असल्यापासून माझ्या मते. म्हणजे मला जी माहिती आहे ओके ओके. ते संस्थान असल्यापासूनच आहे. आणि अदर जो 7 जिल्ह्यांचा तो विदर्भ म्हणून. विदर्भ. पण विदर्भमध्ये सुद्धा त्यावेळेला एक लेवलला खेळत होतेच. काही चांगले प्लेयर आजही खेळतात. इचलकरंजी कोल्हापूरची तर टीम आता खूपच चांगले आणि खूप सारे प्लेयर त्यांचे रेल्वेला पण आहेत. आणि उर्वरित महाराष्ट्रात हे बाकीचे जिल्हे आहेत तिथेही पण हे मॅक्सिमम प्लेयर. आता सांगलीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खो खो तिथेही छत्रपती घडलेले आहेत. हो हो. सांगलीमध्येही आहेत. म्हणजे कवठेपिरण सारख्या भागातनं सुद्धा प्लेयर आलेले आहेत तिथे. इस्लामपूर काही तो भाग आहे. वाळवा हे प्लेयर ते ग्रामीण भागातलेच आहेत. पुण्यातनं सुद्धा आता सिटीमध्ये सगळे प्लेयर आम्ही आजूबाजूचे असायचो. पण आता आंबेगाव आहे, मनसर आहे, इंदापूर आहे. नंतर तिथं नॅशनल प्लेयर आहेत. तिथं सिनियर नॅशनल खेळलेले खेळाडू आहेत. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी राहून सुद्धा म्हणजे ग्रामीण भागातनं खूप क्लब आलेले आहेत, खेळाडू आलेले आहेत. तिथं पिंपरी चिंचवड मध्ये पुण्यातला एक क्लब चालतो. तिथं सुद्धा इंटरनॅशनल प्लेयर आहे. पण तुम्हाला असं नाही वाटत की पर्टिक्युलर गावामध्ये किंवा पर्टिक्युलर सिटीमध्ये चांगल्या पद्धतीने खेळला जातो, मग बाकीच्या ह्याच्यामध्ये का नाही खेळला जात? बाकीच्या डिस्ट्रिक्ट असू देत, तालुके असतील, तिथं काय मग अवेअरनेसची कमी असं वाटतं का? अवेअरनेसचं हे नाहीये. खो खोचं पोल तुम्ही कुठल्याही शाळेत जा असतच आहेच आहे, सगळीकडे आहे. येस. पण ती खेळण्याची पद्धत, शिकवण्याची पद्धत अडॉप्ट नाही झालेली कुठं त्या लेवलला. म्हणजे खो खो शिकवणारे सुद्धा आहेत ना शिक्षक. म्हणजे आमच्या खो खो मध्ये तर आम्ही अभिमानाने सांगू आमचे काही शाळेवरचे टीचर आहेत की ते अवॉर्डी आहेत. त्यांनी अवॉर्डी खेळाडू तयार केले. त्यांची मुलं इंटरनॅशनल खेळले. म्हणजे असं काही नाही की पण मग त्या शिक्षकांनी ती कोचिंग अडॉप्ट केलं. करेक्ट. शेवटी जसं शाळेमध्ये शिक्षणाची पद्धत आहे तशी ग्राउंडवर सुद्धा शिकवण्याची काहीतरी पद्धत आहे. हो हो हो. काही ट्रेनिंग आहे, काही स्किल्स शिकवायचे. करेक्ट. म्हणजे ती स्वतःला सुद्धा आत्मसात असणं गरजेचं आहे. तर आपण समोर शिकू. हे प्रत्येक जण आवडीने करतोच असं नाही. बरोबर. पण आमच्याकडे असे म्हणजे आता सुद्धा इथं आमचे एक शिक्षक आहेत सुंदर म्हणून. शाळेवर फिजिकल टीचर आहेत पण स्वतः अवॉर्डी आहेत, स्वतः खेळाडू आहेत, मुलं घडवलेली आहेत. असे खूप सारे आहेत. आणि ऑफिशियल सुद्धा आमचे खूप काही सारे शिक्षक सुद्धा आहेत. शिक्षक आहेत, कॉलेजला प्राध्यापक आहेत. ओके ओके ओके. पण ऑफिशिएटिंग करणं आणि कोचिंग करणं हा परत एक पार्ट झाला. ते दोन्ही वेगवेगळे भाग आहेत बघा. कोचिंग कला आहे ती. आणि प्रत्येक खेळाडू येणारा तुम्हाला तयारच मिळेल खेळणारा हे पण नाही. जसं काही वेळेला आपण म्हणतो की एक दैवी गुण घेऊन आलाय की त्याच्याकडे ते नॅचरल असतात सगळं. पळणं म्हणा, स्टॅमिना म्हणा, त्याची ती स्टाईल म्हणा, किंवा कोणीतरी एक पाठी जसं आपण म्हणतो तसं एखादा सिनियर प्लेअरला बघून सुद्धा हालचाली शिकतो. ते आहे. एखाद्याला डोक्यात जातं पण करता येत नाही. राईट. आणि एखाद्याला खूप कंटाळा असतो पण हे छान आहे. बरोबर. मग असेच त्या 10 जणांतनं शोध समोर घेऊन त्यांना ट्रेन करणं त्यांच्या पद्धतीने. हो. हे फार कठीण काम आहे. आणि त्यामध्ये म्हणजे अंडर 14 सारखा किंवा अगदी छोटे जे गट म्हणतो आपण, 4थी 5वीची मुलं घेऊन 6वीची मुलं घेऊन शिकवणं आणि त्या वयापासून त्यांना 18, 21, 22 वर्षापर्यंत एकत्र ठेवणं ही ह्या खेळामध्ये असलेली फार मोठी कसरत आहे. नाही खरंच. आणि बाकीचे खेळ आता आज बघा लहान मुलं बरोबर खूप साऱ्या क्लिप्स आपण ह्याच्यावर बघतो सोशल मीडियावर. बॅट हातात घेतो आणि छान फटके मारतो. हो अगदी. कारण रोज बघतो होतो. खरं घरी, कारण टीव्हीला तेच चालू असतं ना क्रिकेट. एक्झॅक्टली.
प्रत्येकाच्या तोंडात तेच आहे. क्रिकेट. आणि काही क्लिप पण अशा आहेत की आज मुली सुद्धा बघा गावातल्या हम्म. स्पेशली काही हम्म. क्लिप आहेत मी बघितल्यात मध्ये हम्म. की छान बॉलिंगची स्टाईल आहे, अगदी अगदी छान बॅटिंगची स्टाईल आहे. राईट. पण हा आमचा खेळ तेवढा कोणी टीव्हीवर किंवा ह्याच्यावर नाही ना सतत. पण सर बघायला गेलं तर आता जी आपली खो खो लीग झाली त्याला सुद्धा आकडा ऑनलाईन बघण्यात सुद्धा फार कमी होता. होता. म्हणजे तुम्ही जेवढं क्रिकेटचं बघा जे करोडामध्ये जे दिसतं ते ह्याच्यामध्ये नाही दिसत. लगेच कबड्डीचा होणार पण नाही. आकडा कमी आलाय. कमी आलाय. लगेच तर होणार नाही ह्यात गोष्टी. क्रिकेटचा काळ बघितला तर तो कधीपासून सुरू झाला आणि त्यांचं जे उभं केलेलं आहे तो प्रोफेशनलपणा त्यांनी आणलेला आहे. हो. त्यांच्या स्पर्धांचं स्वरूप वेगवेगळं आहे. हो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मॉडेलमध्ये ते सध्या खेळतात. येस. ते इथेही ह्या खेळांना होणं गरजेचं. जसं आता कबड्डीचं पण आपण बघतो. यस, खूप ड्रास्टिक चेंज आहे. बदल झालाय. प्लेयर मध्ये बदल झालाय, ऑफिशियल्स मध्ये बदल झालाय, कोचेस मध्ये बदल झालाय. आणखीन काहीतरी नवीन शिकवण्याची आणि शिकून घेण्याची कोचेसला सुद्धा उत्सुकता झालेली आहे. येस येस. हे त्याच्यामुळे झालं. हो. आणि तेच अपेक्षित आम्हाला आता इथं होतं आणि वाटलं होतं की चालेल ते आमचं. पण आता काही तांत्रिक अडचणी आहेत असू शकतील. राईट. त्याच्यामुळे ते परत आणि होप्स की हे नजीकच्या काळात किंवा लवकरात लवकर नवीन काहीतरी कदाचित नवीन पॅटर्न घेऊन येऊ शकतील. येस. आणि यावेत. हो. पण सर आता बघितलं तर ना गव्हर्नमेंट ना स्पोर्ट्सकडे वळतंय. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे जरा म्हणजे ह्या 1-2 वर्षामध्ये ना कल वाढल्यासारखा असा दिसून येतोय ओव्हरऑल. गव्हर्नमेंट पहिल्यापासूनच स्पोर्ट्सकडे आहे. वापर त्या पद्धतीचा घेणं किंवा लोकांनी त्या गोष्टीची फायदा घेतला पाहिजे. अवेअरनेस. तो खेळ म्हणजे फक्त वाया गेलेला होता. पहिला वेळ खेळणारा जो होता तो वाया गेलेलाच असायचा पहिल्यापासून. पहिल्यांदा ते एक मानसिकता होती, खेळतोयस ना म्हणजे हा वाया जाणार. येस. हा अभ्यास नाही करू शकणार. करेक्ट. कारण हे आम्ही पण आमच्या लहानपणी ऐकलेलं. खेळतोय ना हा कधी नाही होणार, अभ्यासात कधीच येणार नाही किंवा काही करू शकणार नाही. पण आता तो अवेअरनेस बदललाय ना. हो. अवेअरनेस बदललाय. स्कीम्स दिवसेंदिवस बदलत राहतात. आणि ठीक आहे ना, त्यावेळेला आम्हाला जर 10 रुपये किंवा 50 रुपये जर मिळाले तरी खूप मोठं असायचं की स्पर्धेला मला ते मिळालं. आता सहज 10, 15, 20,000, 25,000 खो खो सारख्या खेळाडू म्हणजे केंद्राच्या किंवा शासनाच्या सुद्धा त्यांना 7-7 लाखाची, 5-5 लाखाची, 3-3 लाखाची बक्षिसं आत्ताही आहेत खेलो इंडियाच्या मेडल्सला, नॅशनल गेम्सला. म्हणजे हे वाढलंय ना. वाढले. येस. दिवसेंदिवस स्वरूप बदलत झालंय. टेक्नॉलॉजी बदललेली आहे. तर अपेक्षित लोकांचे पण माइंडसेट बदलत बघायला गेलं तर. स्पोर्ट्स इंडस्ट्री आता थोडीशी लोकांना कळायला लागली. येस. खरंय. हे खरंय. आधी म्हणजे खो खोला तर आम्ही आमच्या शिक्षकांशिवाय किंवा कोच शिवाय तिसरा माणूस बरोबर कधी बघितलाच नाही. जो बरोबर असायचा तो आम्हाला आमचा क्लबचा किंवा कार्यकर्ताच. आता आमच्या खो खो मध्ये तुमचा एक असिस्टंट आलाय किंवा बॅकअप जो म्हणतो. काही खेळाडू आता कबड्डीला सुद्धा तुम्ही बघितलं असेल की त्यांचा रेग्युलर कॅम्प्स चालतात. तिथं तुमचे फिटनेस घेणारे वेगळे आहेत, मसाज करणारा वेगळा आहे, डाएट देणारा वेगळा आहे, आणि कोचिंग करणारा पण वेगळा आहे. म्हणजे हा सगळा सपोर्ट स्टाफ तिथे उपलब्ध आहे. विथ डॉक्टर्स ते पण आहे. आणि त्यांचा डे टू डे वर्कआउट किंवा त्यांचा रेस्ट सुद्धा ते ठरवतात की एवढी रेस्ट करायची, एवढं आज डाएट करायचं आहे, एवढी प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे. मग एवढा सपोर्ट स्टाफ आहे तर प्लेयर का बदलणार नाही? बरोबर. आणि कोच सुद्धा का विचार करणार नाही आता मला अजून काहीतरी शिकायला पाहिजे, मला काहीतरी नवीन आणायला पाहिजे, माझी मेथड बदलली पाहिजे, नवीन काहीतरी मेथड दिसली तर ती मला घ्यायला पाहिजे. राईट. म्हणजे माझ्या मुलांना तसं तयार करता येईल. कारण आपण जर तयार होत असेल तर मी पण विचार करणार ना, मी पण माझं काहीतरी क्रिएशन करणार ना तयार. येस, नक्कीच. आणि मग म्हणूनच तो कोच आहे ना. नाहीतर मग एक शिकलं आणि एकच पाढा चालू राहिला तर त्याच्यात काहीच होणार नाही. आणि कॉम्पिटिशन समोर दिसते. आणि मग मागच्या वेळेला जर मी हारलो असेल तर का हरली मुलं, हा विचार कोचने पण करायला पाहिजे. अगदी
मग माझी मेथड चुकते का चुकते का? का माझी प्रॅक्टिस कमी होते करेक्ट. का मी काय वेगळ्या पद्धतीने सांगतोय शेवटी मला पण विचार करायचाच आहे ना. बरोबर. तेव्हाच हे कोचिंग हे म्हणजे क्रिएशन आहे येस. आणि हे प्रत्येक गोष्ट तुमची सक्सेस होईलच. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ब्लाइंड पत्ता टाकणं आहे, ट्रायल आहे, एरर्स आहेत. हो, म्हणजे आज लागला तर मी लागला. हो, कारण आणि ही डेअरिंग पाहिजेच ना. पाहिजेच. ही नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. नाही, खरं. मुलं खेळतायत हो, पण ते खेळत असताना त्यांना काय खेळवलं पाहिजे, काय त्यांना स्ट्रॅटेजी द्यायला पाहिजे, समोर बसलेला कोच पण कोण आहे, तो काय करू शकतो हे पण कळलं पाहिजे. आणि मी जर तिथं फेल्युअर झालोय तर का फेल्युअर झालो, बरोबर. येस. तो मला पुढच्या वेळेला विचार करावाच लागेल ना. नक्कीच. आणि जर हा विचार नाही केला तर मग मी ठीक आहे, मी आपलं जाईन, थोडंफार शिकवेन, माझं असंच चालू राहील. म्हणजे मग आपला संघ खेळतोय, ओके चला आज हारलो, ओके. ही क्युरियोसिटी मला पण पाहिजे ना, तरच मी कोचिंग चांगली करू शकणार. राईट. आणि क्रिएशन पाहिजे, आवड पाहिजे, फोकस पाहिजे. म्हणजे प्लेयरने फक्त फोकस ठेवावा खेळाचा असं नाहीये ना. कोचला सुद्धा काहीतरी फोकस पाहिजे, त्याचा पण ऍटिट्यूड तसाच पाहिजे. नाहीतर एकदा जिंकलो मी म्हणजे मी हिमालय सर केला, आता मला कोणी हरवणार नाही, हे विचार केला की तुम्ही कधी म्हणजे तुम्ही खेळाल ना, तुम्ही आयुष्यभर ग्राउंड सोडून जाणार नाहीत कुठं. तुम्हाला लोक प्रशिक्षकच म्हणतील, पण शेवटी त्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं काय अचीव केलं. बरं, ते अचीव केलं म्हणून तू मोठा नाहीस, पण मग तुझ्याकडे काय क्वालिटी आहे. बरेच जण असे आहेत ना की नाही, काही वेळेला नाही संघ जिंकत. कोचिंग खूप छान आहे, कोचिंगची स्टाईल खूप छान आहे. काही वेळेला असं वरून ऐकावं असं वाटतं की बघावं लागतं, अरे हा काहीतरी वेगळं शिकवतोय, वेगळं सांगतोय, पण जिंकत नाही म्हणून तो वाईट कोच नाही. मग मुलं ग्रास करत नाहीयेत व्यवस्थित. ते नाही, दोन्ही साईडनी असू शकते. ते आहे. ग्रास्पिंग तर पाहिजेच, पण मग नाही करत आहे हे कोचच्या लक्षात यायला पाहिजे. मी मगाशी जे म्हटलं ना की येणारा प्रत्येक खेळाडू सारखा नाहीये, बरोबर, एकाच वातावरणातला नाहीये. कारण आपल्याकडं 10, 15, 20 किलोमीटर झालं की वातावरण बदलतं, राहणीमान बदलतं, अगदी घरातली वातावरण त्यानुसार आहेत. मग ती जर येत आहेत, मग तो एखादा मगाशी म्हटल्याप्रमाणे एखादा नॅचरल असतो की त्याला ते पाहिजेच असतं आणि करून जातो तो सहज. एखाद्याला पॉलिश करावं लागतं, त्याला एखाद्याच्या मागं लागावं लागतं. एखादा फिजिकली खूप चांगला आहे पण त्याचं बौद्धिक थोडस ग्रास्पिंग कमी पडतं आणि काही वेळेला कंटाळा करून तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग ते सगळे एकत्र आणणं. बरं, तुम्हाला 1-2 जणांना खेळवायचं नाही ना, 9 जण 12 जण तुम्हाला ऍट अ टाइम खेळवायचे. मग तुम्हाला त्यांना निदान असे तरी तयार करता व्हायला पाहिजेत की बाबा तो त्या मुलांमध्ये मॅच होईल. तर ते कोचिंग आहे असं म्हणजे मला वाटतं. ओके. तर मंडळी, आज आपण राजेंद्र सरांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यातून लक्षात आलं की खो खो मध्ये काय काय गोष्टी आहेत आणि ॲज अ कोच म्हणून ते काय करतायत सध्या आणि कोचिंग कशी केली पाहिजे याबद्दल त्यांनी आज भरपूर गोष्टी आपल्याला सांगितल्या. तर टाउनसोल त्याच गोष्टी करत आहे की स्पोर्ट्सचं कल्चर आहे सर, ते डेव्हलप करायचं काम करत आहे, जे स्पोर्ट्स कल्चर डेव्हलपमेंट. म्हणून मी तुम्हाला प्रश्न मगाशी विचारला की गावागावापर्यंत किती हा खो खो गेम पोचलेला आहे. तर हेच कारण होतं की आपल्याला गावागावापर्यंत पोचायचे. कारण तुम्ही जो उत्तर दिलं त्याच्यावर की की गावातलीच मुलं जास्त काय म्हणतात त्याला, हिमतीने म्हणा किंवा एक स्ट्रेंथनी फोकसनी खेळली जातात, कारण त्यांना माहिती आहे ग्राउंड रियालिटी काय आहे. राईट. सिटीपेक्षा मुलं स्ट्रॉंग गावामध्ये आहेत. तर तेच गावातल्या मुलांना आपण एज्युकेट करत आहोत विथ द हेल्प ऑफ इंटरव्ह्यू, की जेणेकरून मुलांच्या लक्षात यावं की हा खो खो गेम कसा आहे, ह्याला करिअर आहे का. मी तुम्हाला प्रश्न विचारला, स्कीम बद्दल पण मी तुम्हाला विचारलं. तर ओव्हरऑल तुम्ही खो खोच्या दृष्टिकोना म्हणजे गेमच्या दृष्टिकोनाने ॲज अ यूथ बघत असेल किंवा खो खो मिडलमध्ये खेळत असेल आता सध्या, तर त्यांच्यासाठी पण तुम्ही एज्युकेशन दिलेलं आहे आता. तर त्यासाठी मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत.